विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी बोलणार, तर राहुल गांधींकडून शहांच्या राजीनाम्याची मागणी. अमित शहा संसदेतून का पळत आहेत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी. अभिजित दिपके आक्रमक, तर जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार, दिपकेंचं सूचक विधान. राहुल गांधी 100 वेळा निवडणुका हरलेत. त्यांची इटालियन आईच त्यांना पाठीशी घालते. कंगना रनौत यांचा गांधी कुटुंबावर निशाणा, तर स्वतःला कॉक्रोच मानणाऱ्यांची मानसिक अवस्था गटारासारखी. कंगना यांची सीजेपीवर ही टीका. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास. जलसंधारणाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. दिल्ली शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात. आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार. आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिट बैठक. राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड ही बेकायदेशीर. कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली. आयोगानं मान्यता दिली. नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते. ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव. अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. संजय राऊतांचा निशाणा, तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू. नरेश मस्केंची टीका. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.